ते सुनील तटकरे यांनी अचानक 12 मे रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। मात्र त्याच दिवशी प्रफुल्ल पटेल हे सुद्धा शरद पवार यांना भेटून गेले होते, अशी एक नवीन माहिती समोर आली। मात्र पटेल आणि तटकरेंच्या या भेटीदरम्यान शरद पवारांनी मौन बाळगल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत घडामोडींबाबत पटेल तटकरे शरद पवारांशी बोलले, त्यावेळी शरद पवारांनी केवळ ऐकून घेतलं आणि प्रतिक्रिया देण्याची घाई केली नाही। त्यामुळे पवारांच्या या मौनाचा अर्थ काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। शरद पवार कुटुंबातील ज्येष्ठ या नात्यानं कुटुंब प्रमुख ही भूमिका बजावू शकतात असा सूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटातील असल्याचं कळतंय। प्रमाणात आम्हाला जी काही माहिती कळालेली आहे की फक्त सुनील तटकरे एकटे होते असं नाही, कदाचित प्रफुल्ल पटेल सुद्धा त्या बैठकीमध्ये होते। आता याच्यात चर्चा काय झाली हे मला तरी सांगता येणार नाही, पण पवार साहेबांवर अनेक वर्ष काम केल्यामुळे कदाचित राजकीय चर्चा झाली असावी। पण पवार साहेबांनी या बाबतीत क्लॅरिफिकेशन केलंय की अजिबात याच्यात राजकीय चर्चा कुठंच झाली नाही, आरोग्याच्या बाबतीतली चर्चा होती। त्यामुळे साहेब बोलतात तसंच काहीतरी घडलं असावं, तिथं राजकीय चर्चा न होता आरोग्याच्या बाबतीतली चर्चा ही जास्त प्रामुख्याने त्या ठिकाणी झाली असावी। आणि शेवटी तो पक्ष वेगळा आहे, त्या पक्षात काय होते कसं होते, तो पक्ष काय करतो, सत्तेत किती दिवस बसतो का विरोधात जातो, हा खरं त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा विषय आहे। तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली, त्यांनी सांगितलं की ही राजकीय भेट नव्हती आणि शरद पवारच्या तालमीमध्ये त्यांची सुद्धा वाढ झालेली आहे। अनेक वेळा ते शरद पवारांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून आता तुम्ही त्या राजकीय भेट नव्हती याचा दुसरा अर्थ काय घ्यायचा तो घ्या आणि त्याचे काय निष्कर्ष लावायचे ते लावा। परंतु याचा कुठेतरी राजकारणामध्ये थोडे बहुत जे संकेत मिळत आहेत ते संकेत मला वाटतं नेमकं भविष्यामध्ये काय घडेल याची ही पूर्वतयारी असावी असं दिसतंय।